नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। सच्चिदानंद भगवंतांचे चरण साष्टांग होत असो। आजचा चिंतनाचा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथ्यामधल्या 4 चरणाचा आणि अन्यत्र ठिकाणी 5 चरणांचा असा आपल्याला अभंग पाहायला मिळतो। अत्यंत सोपा अभंग आणि कीर्तनाच्या बाबतीमध्ये या अभंगावरती अनेक जण कीर्तन करतात किंवा कीर्तनामध्ये अत्यंत आवडणारा असा हरिदासी संतांचा आवडता अभंग आहे। तुकोबाराय महाराज म्हणतात, आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। देता देवविता नेता नेवविता, तेथे त्याची सत्ता काय आहे। निमित्याचा धनी केला असे झणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला। तुका म्हणे कारे नाशवंतासाठी, देवासवे आटी पाडितोसी। आलिया संसारा उठा वेगी करा, शरण जा उदारा पांडुरंगा, शरण जा उदारा पांडुरंगा। या अभंगामध्ये तुकोबाराय महाराज आम्हाला सावध करून सांगतात की तुला मनुष्य जन्म मिळाला आहे, तू संसारामध्ये आलेला आहेस, तर पहिली गोष्ट जर काय करायची असेल तर तू सावध हो आणि सावध होऊन अत्यंत वेगाने त्वरेने तुला जमेल त्यापेक्षा जास्त गतीने तू त्या भगवान श्री पांडुरंगांना शरण जा, तू त्या विठ्ठलाला शरण जा। म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सगळे संसार सागरातील प्रवासी आहोत, हे कधीही विसरता कामा नये। तुकोबाराय आम्हाला अजून पुढे सांगतात की जसं सावकार हा व्याजावरती काही गोष्टी देत असतो, तसं देहही आपल्याला कुठल्या तरी व्याजावर मिळालेला आहे आणि त्याचं व्याज द्यावं लागणार आहे, हे विसरता कामा नये। तर देहाचा सावकार काळ आहे आणि हे धन काळरूपी कुबेर त्याच्या मालकीचं आहे। त्यामुळे माझं माझं म्हणण्यासारखं मनुष्याच्या मालकीचं नेमकं काय आहे, कधी चिंतन केलेत का? मृत्यू लोकांमध्ये काय आहे आपलं, हे निश्चित लक्षात घ्या। देणारा देवविणारा नेणारा नेवविता हा एकमेव परमात्मा श्रीहरीच आहे। या विश्वात माणसाच्या मालकीची सत्ता नेमकी कुठे आहे, कोणाची आहे, हे आठवते का कोणाला? सांगा बघू। एका निमित्ताने तुमचा जन्म मनुष्ययोनीत झालेला आहे, हे तुम्ही का विसरता? आणि तुम्ही त्या मनुष्ययोनी जन्माला, त्या देहाला माझं 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 म्हणून तुम्ही किती जपणार आहात, ते व्यर्थ नाही का? तुकोबाराय महाराज आम्हाला पुन्हा सांगतात की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या नाशवंत देहासाठी तुम्ही भगवंताशी भांडण करतात, भगवंताशी आढी घेतात, हे कुठल्या कारणाने घेता आणि याच्यामध्ये नेमकं तुमच्या डोक्यामध्ये चिंतन काय आहे? असा सरळ धावता अर्थ या अभंगाचा आहे। या अभंगामधले मूळ तत्व काय आहे, उदाहरणं कुठे आहेत? तर वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की या अभंगातलं मूळ तत्व जे आहे ते प्रथम चरणाच्या 2ऱ्या ओळीमध्ये आहे, शरण जा उदारा पांडुरंगा। मूळ तत्व तिथे आहे की तुम्ही त्या उदार अशा भगवंताला, त्या पांडुरंगाला, त्या मायबापाला, श्री विठ्ठलाला तुम्ही शरण जा, कारण तुम्ही संसार सागरातले एक प्राणी आहात। आपण हा विचार नक्कीच केला पाहिजे की आपण संसारामध्ये आलेलो आहोत ना, म्हणजे आपण मनुष्य योनीमध्ये आलेलो आहोत ना, म्हणजे आपण इथं जन्म घेतलेला आहे ना, मग इथं आपण काय करतोय आणि काय करायला लागलेलो आहे, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याची खूप गरज आहे। आपण संसारामध्ये आलेलो आहे, आपण स्वतःला असं समजतोय की मी ब्रह्मदेवा इतक्या आयुष्याचा आहे किंवा मी अजर आहे, अमर आहे। ब्रह्मदेवाने सुद्धा अनेक ठिकाणी सांगितलं, अनेक वरदान देत सांगितलं की मी सुद्धा काळाच्या अधीन आहे, मी अजर अमर नाही।
मग असं असताना आपण कुठल्या योगावरती कोण हरिसिन भजसी कवण्या गुणे, कोणत्या कारणाने किंवा कुठल्या स्वरूपातून आपण या संसाराला आपलं मानलंय हेच काही कळत नाही. तुकोबाने मला कळवळून सांगतात की उठा उठा, वेग करा, वेळ वाया घालवू नका, सावध व्हा. वेळ वाया घालवू नका अशी सांगतो तुम्हाला की तुम्हाला खरोखर कल्पना नाही की काळाच्या उदरामध्ये काय आहे आणि उद्या काय होणार आहे. देवाने आपल्याला खूप गोष्टी सुखाच्या दिल्या, पण उद्याच्या पोटामध्ये काय आहे ते त्यांनी कधी सांगितलेलं नाहीये. आणि त्यामुळे उद्या तुमच्यावर कोणता प्रसंग येईल ते सांगता येत नाही. आपण म्हणतो ना, आवेगा जब यम का दूध पकडेगा तुमको मजबूत पूछेगा हिसाब बंदे क्या बतलाओगे क्या दिखलाओगे. किंवा एका अभंगामध्ये मीराबाईंच्या अभंगामध्ये मीराबाई म्हणतात की हा काळ कोणावरती कोसळेल काय सांगता येते. हा काळ भजिले 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 राधेश्याम, मायाना जीवडा भजिले राधेश्याम. 4 दिवस ने चांदनी ने घोर अंधेरी रात, कोण जाणे क्यारे वर्षे येतो ना केव्हा. ही अंधेरी रात्र आपल्याला कधी कोसळेल आणि आपल्याला कधी कोणता प्रसंग सांगता येतोय का. तर तुम्ही उठा, सावध व्हा, त्वरा करा आणि तुम्ही त्या उदार असलेल्या श्री विठ्ठला शरण जा. भगवंताला उदार म्हणण्याचं कारण काय आहे. तो त्याचा गुण आहे. तो काही देतो म्हणून, तो गरिबांचा देव म्हणून, किंवा तो काही पात्र बघत नाही म्हणून अजिबात नाही. देवाला या ठिकाणी उदार म्हणण्याचं कारण भगवंतांचं एक वचन आहे गीतेतलं. ते गीतेतलं वचन भगवंतांचं असं म्हटलंय की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मी तुम्हाला सर्वात्म सोडवतो, तुम्ही फक्त मला शरण या. जे जीव कोणी भगवंताला शरण जातात, भगवंत त्यांना त्यांच्या सगळ्या दुःखांपासून, सगळ्या प्रकारच्या उद्वेगापासून, सगळ्या प्रकारच्या लाभ हानीपासून, सगळ्या प्रकारच्या उत्पातांच्या पासून, त्रिविध तापांच्या पासून, पापांपासून, पुण्यापासून, सगळ्यापासून भगवान परमात्मा त्यांना सोडवतात. आणि हे सोडवणार असं प्रमाण असल्या असल्या कारणामुळे त्याला उदार असं तुकोबाराय म्हणतात की हा उदार आहे की तुम्ही फक्त त्याला शरण जा, तुम्ही फक्त त्याला द्या. पण लोक तेच नेमकं करत नाही. गंमत अशी होती की आम्ही देवाकडे जातो आणि देवाला प्रार्थना करतो की देवा माझं एवढं काम होऊ देत, मी अमुक कर, मी 5 लाख तोरण बांधेन, मी 101 रुपये देईन, मी अमुक गोष्ट देईन, मी 1 कोटी रुपये देईन, मी 1 लाख रुपये देईन, मी सोन्याचं सिंहासन करेन. नाना तऱ्हेने आपण देवाला म्हणतो. देव काय लाच खाणार लाचखोर आहे की तुम्ही त्याला काहीतरी लाच देव केली आणि ते देवाने ती लाच तुमची स्वीकारावी आणि त्या मोबदल्यात तुमचं काम करावं. देव आपलं काम करेल त्याचं कारण एक मात्र आहे की जो देवाचा होतो त्याचं काम देव करतो. आपण भगवंताला शरण जावं. आणि तुकोबाराय महाराज आम्हाला पुन्हा पुन्हा या अभंगाच्या माध्यमातून एकच सल्ला देतात, एकच सांगतात, एकच गोष्ट आमच्या मनावरती वारंवार बिंबवतात की तुम्ही भगवंताला शरण जा, तुम्ही त्या पांडुरंग मायबापाला शरण जा. आयुष्यामध्ये करायचं असेल ते गोष्ट करा. तर भगवंतांची अबाधित सत्ता आहे. तू मानल्यामुळे ती कमी होत नाही. तू न मानल्या कारणामुळे धक्का लागत नाही. तुझा काळ जोपर्यंत आहे, तुझ्या जेवढी ताकद आहे तोपर्यंत तू करणारच आहे. म्हणजे चावीचं खेळणं असतं, त्याला जेवढी चावी देऊन ठरलेली आहे ती चावी संपेपर्यंत ते खेळणं स्वतंत्र आहे. ते वेगात पुढे जाईल, मागे येईल, उड्या मारेल, कोलांट्या उड्या मारेल, वाटेल ते करेल. पण त्याची चावी संपली की ते प्रेतवत होतं. एखाद्या बॅटरीचं खेळणं असेल तर बॅटरी तोपर्यंत ते वाटेल ते कसं करेल, पण बॅटरी संपली की ते शववत होतं. तसं तुम्ही आहात रे बाबांनो. तुम्ही ज्या देहाला माझं माझं मानता ना, माऊली तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात, ते देह जो आहे हे काळाचं धन आहे. देह हे काळाचे धन. हे लक्षात घ्या की देहाचा सावकार काळ आहे. तुम्ही ज्याला आपलं आपलं म्हणतात, हा माझा मुलगा आहे, हा माझा पती आहे, ही माझी कन्या आहे, हा माझा नातू आहे, हा माझा शिष्य आहे, हा माझा गुरु आहे. तुम्ही ज्याला माझा माझा म्हणून कुठले नातून वापरताना हे सगळं काळाचं धन आहे. एक दिवस असा येतो की तो जाणार आणि तो गेल्यानंतर त्याला घरात ठेवता पण येत नाही. त्याला ताबडतोब त्याला विल्हेवाट केला जातो. त्याला स्मशानाचा रस्ता दाखवावा लागतो. किती दिवस तुम्ही ठेवून घेऊ शकता घरामध्ये? 1 दिवस, फार फार तर 2 दिवस. आणि याच्यापेक्षा काय करू शकतो आपण? ते काळाचं धन हा देह आहे.
हा देह कधी पडेल सांगता येत नाही. अगदी जन्माला आलेल्या क्षणापासून ते 100 वर्ष 150 वर्षापर्यंत जगणारे पण महात्मे, काही काही महात्मे 300-300 वर्षापर्यंत जगलेले, पण तरीही ते काळाच्या पडद्याआड गेले. इतके अवतार झाले देवदेवतांचे, हे सगळे अवतार काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. असं कुठलं आहे की जे आजपर्यंत शाश्वत आहे? हे सगळं गतिशील आहे आणि गतिशील असल्या कारणामुळे हे गतीमध्ये कधीतरी मागं पडणार आहे. हे कधी कळणार तुम्हाला? आणि महाराज म्हणतात धन कुबेराचे. हा धन, हे ध्येयरूपी धन आहे ना, हे काळरूपी कुबेराच्या मालकीचं आहे. आता इथं कुबेर शब्द वापरला तर काळाला कुबेर कधी म्हणता येईल का? पण कुबेर का म्हटलं त्याचं एक मोठं विचित्र पण गंमतशीर असं कारण आहे. गंमत अशी आहे की धन शब्द आल्या कारणामुळे कुबेर शब्द वापरलाय. कुबेर हा सर्व धनाचा कोषाध्यक्ष आहे. लक्ष्मी मातेच्या चरणापासून हातापासून धन उत्पन्न होतं आणि या धनाची संगती लावण्याचं काम, तिची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याचं काम कुबेराकडे सोपवलंय. कुबेर हा तिचा अकाउंटंट आहे, त्याचा हिशोब ठेवणार आहे. गंमत अशी आहे की जेवढं भगवतीने तयार केलेलं धन आहे तेवढं जगामध्ये धन आहे. ते एकाकडे येतं अर्थात दुसऱ्याकडे कोणाकडे तरी कामं झालेलं असतं आणि आपल्याकडचं जातं त्यावेळेला कुठेतरी दुसऱ्याकडे गेलेलं असतं. हे कधी विसरता कामा नाहीये. हे इकडून तिकडून इकडे येणारी फक्त बाजू आहे. तर इथे मनुष्याचं काय आहे? तुम्ही सांगा की तुमचं स्वतःचं काय आहे? देह तुमचा नाही, धन तुमचं नाही, तर मनुष्य तुझं नेमकं काय आहे? माझं म्हणण्यासारखं मनुष्याच्या मालकीचं कोणतं आणि काय निकष आहे, काय वस्तू आहे, या मृत्यूलोकामध्ये काय नेमकं त्याच्याकडे आहे? कधीतरी आपण विचार करावा की मनुष्य, मी म्हणतो माझ्याकडे नेमकं काय आहे, माझं काय आहे, खरंच काय आहे? मध्यंतरी पेपरामध्ये या गोष्टी वाचण्यामध्ये आल्या आणि त्यावेळेला ना खूप असा धक्का बसला म्हणता येत नाही, पण विचार करायला लावणारा एक प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आला. मध्यंतरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये ट्रम्प, जे पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष होते, ते हरले आणि त्यांच्या जागी बायडेन नावाचे राष्ट्राध्यक्ष निवडून आले. त्यावेळेला काही गोष्टी अशा घडल्या विचित्र की ज्या गोष्टी संकेतामध्ये बसत नाहीत. हारलेला जरी राष्ट्राध्यक्ष जरी असला तरी नवीन राष्ट्राध्यक्ष स्वागत करायचं असतं, त्यांच्या हातात काही गोष्टी सुपूर्त करायच्या असतात. पण काही तात्विक वादावादीच्या कारणाने ते ट्रम्प साहेब जे होते ते तिथून निघून गेले आणि निघून गेल्यानंतरच्या ज्या काही गोष्टी होत्या त्याची चर्चा पेपरमध्ये केली होती की तेव्हा असं झालं की त्यांच्याकडे एक पेटी होती, एक सुटकेस होती की ज्या सुटकेसमध्ये न्यूक्लिअर बॉम्बचे सगळे गुप्त यंत्रणेचे सगळे नंबर्स आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या आणि नंतर ती पेटी त्यांना पुढच्या राष्ट्राध्यक्षांना सोपवावीच लागणार आहे. म्हणजे 4 वर्षापूर्वीपर्यंत त्या माणसाचा शब्द जगाने खाली पडू दिला नाही आणि एकदा निर्णय झाल्यानंतर त्या माणसाला पोचवायला सुद्धा कोणी आलं नाही, तर स्वतःच्या प्लेननी स्वतःच्या घरी जावं लागलं. म्हणजे ह्या गोष्टीचा कधी विचार केलात का आपण की माझं असं काय आहे? जोपर्यंत अधिकार आहे, पद आहे, तोपर्यंत आपल्याला खूप लोक साहेब 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 करतात, पण ते पद गेल्यानंतर कोणी विचार सुद्धा नाही. लगेच त्याच्या पाठीमागे माझी शब्द लागतो, कैलासवासी शब्द लागतो, वैकुंठवासी शब्द लागतो, बौद्धवासी शब्द लागतो, स्वर्गीय शब्द लागतो. मग इथे तुझं काय आहे? ज्याला आपण आपलं म्हणतो ते नेमकं काय आहे इथे? तिसऱ्या चरणामध्ये अजून एक ज्ञानेश्वर तुकोबाराय महाराज उदाहरण देतात. ते म्हणतात, पहिल्या उदाहरण दिलं, देह हा काळाचा आहे, धन तुझ्या मालकीचं नाही, मनुष्य मालकीचं काय आहे? पहिले 2 उदाहरणं दिली. तिसऱ्या उदाहरणामध्ये तुकोबाराय महाराज अजून पुढचं वाक्य बोलतात, देता देवपिता. देणारा कोण आहे? तो एकमात्र परमात्मा आहे, तुम्ही त्याच्याकडे मागा, तो तुम्हाला आवश्यक त्या गरजा सगळ्या पूर्ण करतो. ज्यांनी चोच दिली तो दाणा पण देतो. तो देता देवविता, तो देतोही आणि देववणारा पण आहे. आपल्याला जी गरज आहे ती परिपूर्ण करणारा आहे. तो तुम्हाला किती लागतं त्याचा तुम्ही विचार करू शकता, एवढं देतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 1 महिन्यापूर्वी, केवळ 1च महिन्यापूर्वी पुण्यातल्या भोसरीजवळ एक राहणारी छोटीशी मुलगी की जिचं वय 11 महिने होतं, तिला एक असाध्य रोग झाला
आणि त्या रोगावरती कुठलंही औषध नाही वगैरे वगैरे असं झाल्यानं ते औषध अमेरिकेमध्ये मिळतं आणि ते औषध तिथून आणावं लागेल असं निदान झालं. आणि त्या औषधाची किंमत होती 16 कोटी रुपये. एका इंजेक्शनची किंमत होती 16 कोटी रुपये. मग त्यावेळेला फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक लोकांच्या माध्यमातून त्याची खूप व्यापक चर्चा झाली आणि त्याच्यानंतर अवघ्या 8 दिवसामध्ये आणि भारतातल्या म्हणजे महाराष्ट्राच्या काही खासदारांनी पण हा प्रश्न लोकसभेत लावून धरला आणि अवघ्या 8 दिवसामध्ये फंडाच्या माध्यमातून लोकांनी केले लोकवर्गणीच्या माध्यमातून 16 कोटी रुपये जमले. आता प्रश्न असा होता की 16 कोटीचे इंजेक्शन अमेरिकेत मिळतं, ते भारतामध्ये आणल्यानंतर त्याच्यावरती 100% टॅक्स आहे, म्हणजे पुढच्या 16 कोटीचं काय. त्यावेळेला भारतातल्या काही खासदारांनी बाजू लावून धरली आणि तो टॅक्स माफ करवून घेतला आणि ते इंजेक्शन भारतामध्ये आलं, त्या मुलीला टोचलं गेलं. तर देणारा कोण आहे? तो परमेश्वर. 16 कोटी रुपये उभे करणं एखाद्या श्रीमंताला पण शक्य नसतं पटकन देणं करणं, पण तो देता आणि देवविता दोन्ही तोच आहे. दुर्दैवाने ती मुलगी मागच्या आठवड्यामध्ये शांत झाली, तिचा प्रवास थांबला, आपण पेपरला वाचला असेलच. परंतु तो मुद्दा नाही चर्चेचा की देणारा कोण आणि देवविता कोण. तर देणारा आणि देवविता हा परमात्मा आहे. त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट सांगतात की नेता आणि नेवविणारा कोण आहे? तुमच्याकडनं काढून घेणारा आणि तुम्हाला सगळं रंक करणारा, रावाचा रंक करणारा कोण आहे? तर तो परमात्माच आहे, हे विसरू नका. सुभाषितकारांनी सुभाषित लिहिलं, अनंत हस्ते कमला वराने देता किती घेशील दो कराने, नेईल जेव्हा तितुक्या कराने, केव्हा किती रक्षसी दो कराने. विचारणा केली की तो देव, त्याला ज्याला 1000 हात आहे तो 1000 हाताने देईल, त्याला तू किती घेशील 2 हातांनी, आणि तो 1000 हाताने न्यायला लागेल त्यावेळी तू 2 हाताने किती सांभाळशील. हा विचार कधीही जाऊ देऊ नका की जो देणारा आहे त्याला देता येतं, तसं काढून पण घेता येतं. एका क्षणभरामध्ये काढून घेता येतं. तो कुठलंही निमित्त करेल पण सगळं काढून घेईल, पूर्ण निरंक करेल, त्याला पूर्ण उघडा बंब करेल आणि त्याच्यानंतर कृपा पण करेल. हे काही सांगता येत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आळंदी येथे श्रेष्ठ घराणं आहे, त्यांचं नाव आहे साखरे. हे कोण होते माहितीये का? हे पूर्वकालचे सावकार होते, अतिप्रचंड सावकारी, आणि पेशव्यांना ते कर्जाने पैसे द्यायचे, प्रचंड पैसा. पण एकदा झटका बसला आणि एका साध्या वक्त्याच्या ब्राह्मणाच्या मुखातून गेलेले शब्द आणि ते आनंददायी शब्द हृदयात पडल्यानंतर त्यांच्या पूर्वजांना ते लागले आणि मला गुरुमंत्र द्या सांगितलं. तर गुरुमंत्र देईन, पण एक काम करा. काय करा? तर तुमची सर्व संपत्ती वेचा, वाटून टाका, खाऊ पिऊ घाला लोकांना, तुम्ही निरंकवान माझ्याकडे या, मग मी तुम्हाला ज्ञानेश्वरी शिकवतो, सगळं देतो. मोठा प्रश्न पडला. मग वाटायची कशी? लोकांना जीव घाला. मग काय जीव घाला? तर म्हणे तूप साखरेचा रवा करून जेवायला घाला, तूप साखरेचा रवा करा. आणि त्यावेळेला सांगतात की जवळजवळ 5 वर्षापर्यंत कोणाच्या घरामध्ये तांबल्याभर तूप राहिलं नाही. सगळं तूप यांनी विकत घ्यावं, मिळेल त्या भावाने, साखर घ्यावी, आणि त्याचं करता करता सगळी संपत्ती संपून टाकली. त्यांच्यावर ती कृपा झाली. त्यांच्याच आडनावानंतर साखरे असं पडलं. आज त्यांची ज्ञानेश्वरी सगळे लोक जे आहेत ते समजत नसतं, त्याचा अर्थ कळण्यासाठी म्हणून त्या ज्ञानेश्वरीचा वापर करतात. तर हा देता आणि देवविता काय देईल, नेता नेवविता काय घेऊन जाईल, कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. तर येथे त्याची सत्ता काय आहे? मनुष्या, तू विचार कर की तुझी सत्ता इथे काय आहे? तू कोणाच्या जीवावरती जोर मारतोस? आपली सत्ता काय आहे? आपल्या हातात काय आहे की त्या योगाने आपण या भगवंतावरती, या सगळ्या प्रसंगावरती, सगळ्या याच्यावरती आपण विजय मिळवू शकू, पुढे जाऊ शकू? अरे काहीही नाही आपल्या हातात, अक्षरशः काहीही नाहीये. तू भगवंताला शरण जा, नाही तर सांगतो. आणि पुढच्या चरणात तर, चौथ्या चरणात तर तुकोबाराय महाराज आम्हाला अजून कळवळून सांगतात की निमित्ताचा धनी केला असे धणी, त्यांनी तुला एका निमित्त मात्र करून पाठवले. आता निमित्त काय आहे हे कळलं पाहिजे. हीच गोष्ट या अभंगाचं मर्मस्थळ आहे. अभंगातला मूळ भाग
शरण जा उदारा जर असेल तर मर्मस्थळ निमित्ताचा धनी केला असे झणी. हे सगळ्यात मर्मस्थळ आहे बरं. त्याच्याकडे नीट काळजीपूर्वक पहा. काहीतरी निमित्त आहे म्हणून तुला मानवाचा देह प्राप्त झालेला आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या बाबत, मी जन्माला येणं आणि मनुष्य होणं, मला अमुक एक नाव प्राप्त होणं, याच्या मागं काहीतरी कार्य कारण परंपरा किंवा भाव आहे. आज माझं नाव मुकुंदा, मी जन्माला आलो, मला काहीतरी कारण आहे. प्रयत्न हा करायचा आहे भगवंताला प्रार्थना करून की माझ्या जन्माचं नेमकं प्रयोजन काय आहे, माझं जन्माला येण्याचं नेमकं कार्य काय आहे, मी काय करायला अभिप्रेत आहे, मी काय केलं पाहिजे, हे भगवंता लवकरात लवकर या गोष्टीचा प्रकाश माझ्या अंतःकरणामध्ये प्रकट व्हावा, पडावा. मी कुठल्या कारणाने मनुष्योनी जन्माला आलेलो आहे? भांडणं करायला, मारामाऱ्या करायला, उणीधुणी काढायला, खून माऱ्या करायला, लोकांना त्रास द्यायला, संपत्ती जमा करायला, भरपूर खायला प्यायला, मजा करायला. काय काय लोक बावडसारखं म्हणतात की वर स्वर्गात गेल्यानंतर विचारलं तू काय काय केलंस, पृथ्वीवर मी काहीच केलं नाही, म्हणजे आलाच कशाला विचारतील. हा मूर्खपणा आहे. पण निमित्ताचा धनी केला असे झणी. एका क्षणासाठी तुला निमित्त केले देवानी. काय निमित्त केल्याचं ओळख. तो कधीतरी जन्माला घातलं, तुझ्याकडे काय काम आहे. जसे शिवाजी महाराजांच्या निमित्त करून भगवंताने पुन्हा एकदा क्षात्र धर्माचं आणि हिंदू तत्वाचं रक्षण केलं. तुकोबारांचं निमित्त करून आम्हाला जागं केलं. रामदास स्वामींचं निमित्त करून आम्हाला परखड आमच्या मनावरची धूळ झटकून टाकली. संतांचं निमित्त करून आम्हाला सातत्याने परमार्थाची वाट दाखवली. परिस्थिती राजाचं निमित्त केलं आणि अध्यात्माची दानं खुली उघडी करून दिली. प्रत्येकाचं जन्माला काहीतरी कारण निमित्त आहे. आपल्या जन्माचं कारण काय आहे ह्याचा आपण पहिल्यांदा अभ्यास अध्ययन केलं पाहिजे. मी काय जन्माला आलोय, माझ्यासाठी काय आहे. नाहीतर आपल्याकडे एक म्हण आहे, जन्माला आला हेला आणि पाणी वाहू वाहू मेला. माझ्या जन्माला येण्यासंबंधातून माझा इथे जन्म झाला, माझं काहीतरी नाव आहे, मी इथे आलेलो आहे, मी का आलो इथे, माझं नेमकं प्रयोजन काय आहे, मी काय करायचंय, मी काय केलं म्हणजे भगवंताला किंवा या सृष्टीचक्राला आवडेल की ह्या कारणासाठी आला त्याने ते काम पूर्ण केलं. अहो मशीनमध्ये एखादा बारकासा नट जरी काम करत नसेल ना तर त्या लगेच काढून फेकून देतात, दुसऱ्या नट बसवतात. एखादा स्क्रू काम करत नसेल ना तर लगेच त्या स्क्रूला काढतात, दुसऱ्या बसवून टाकतात. एखादा मोठा पार्ट काम करत नसेल ना अख्खाच्या अख्खा पार्ट काढून फेकून देतात, दुसरा पार्ट बसवतात. म्हणजे मग ते काम चालू होतं, ते पुढे जातं. असं माझं मी कुठल्या या अख्ख्या विश्वाच्या मशीनमध्ये माझं कोणतं स्थान आहे. अहो एक मनुष्य जन्माला आला तो मनुष्य शरीरामध्ये 72,000 नाड्या भगवंताने तयार करून ठेवलेल्या आहेत. कित्येक कोटी सूक्ष्मपेशी फक्त मेंदूच्या आहेत. कित्येक कोटी सूक्ष्मपेशी या पोटामधल्या आहेत. प्रत्येकाचं कार्यकारण प्रयोजन आहे. मनुष्यात तुझं जन्माला येण्याचं प्रयोजन काय आहे आपण ह्याचा सगळ्यांनी सांगोपांग विचार केला पाहिजे. आणि जर कळत नसेल तर सद्गुरू शरण जावं, तेही कळत नसेल नाम घ्यावं, आणि तेही कळत नसेल तर सदाचाराचं आचरण करावं. यथायोग्य काळी आपल्याला आपल्या जन्माचं, आपल्या येण्याचं, आपल्या आगमनाचं, आपल्या कार्यकारण भावाचं प्रयोजन प्रत्येकाला कळतं. पण हे जर प्रयोजन कळलं नाही तर देव पुन्हा एकदा आपल्याला अनेक योनीमध्ये भटकवून परत मनुष्यजन्म देतं. त्यासाठी वेळ वाया घालवणं हे योग्य नाही. तुकोबाराय महाराज चौथ्या चरणात आम्हाला ती गोष्ट सांगतात की निमित्ताचा धनी केला असे झणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. ते निमित्त त्याला कळलं नाही आणि हे माझं ते माझं ते माझं ते माझं सगळं माझं असं माझं 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 करता 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 तो सगळं राखत बसला आणि शेवटी व्यर्थ गेला. एक दिवशी काळ आला आणि काळ त्याला घेऊन निघून गेला. कुठलं तुझं आहे आणि काय तुझ्या हातात राहिलं आणि तू काय कशासाठी सगळं करत होतास, सगळं संपलेलं आहे. मग हे असं होण्याच्या आत तू भगवंताला शरण का जात नाहीस, त्याच्याकडून माझ्या जन्माचं कारण काय आहे ते का विचारत नाहीस. आणि सगळ्या शेवटी चरणामध्ये तुकोबाराय महाराज अत्यंत व्याकुळतेने विचारतात. तुका म्हणे का रे नाशवंतासाठी देवासी आटी पाडितोसी. त्या नाशवंत देहासाठी तू देवाशी आटी, देवाच्या बरोबरी, देवाशी भांडण, देवाशी हमरीतुमरी, देवाच्या बद्दल बोलणं, चांगलं वाईट काहीही बोलणं, ह्या सगळ्या भरीला का पडतोस.
तुला काय वाटतं की तू त्याला वाटत तू वेडवाकडे बोलला म्हणून काही होत नाही, काही होणार नाही, आज काहीच होणार नाही. हे सगळं तू जे बोलतोयस ना ते सगळं तुझ्या नावाने कुठेतरी संचित होणार आहे. यथायोग्य वेळ आली की ती संचिताचा उपभोग किंवा भोग तुझ्या वाट्याला येणार आहेत. हे कधीच समजू नको. मग देवाशी अटी पाडणं म्हणजे काय? लोक एवढ्या काळासाठी देवाशी भांडण करतात, एवढ्या काळासाठी देवाला वाटेल तसं जबाबदार धरतात. देवाला कळत नव्हतं का एवढी मोठी महामारी झाली? अहो, आपल्या कोविडच्या बाबतीमध्ये तर इतक्या वेड्यावाकड्या वल्गना लोकांनी केल्या, एवढ्या वल्गना तर आजपर्यंत कधी कोणी स्वतःला बुद्धिजीवी म्हणणारे माणसं सगळे असे वल्गना करत असतात. कारण मी मला वाक्य सांगतो, राग आला हरकत नाही, ऐकून ठेवा. बुद्धिजीवी माणसांची बुद्धी फक्त छापलेल्या पुस्तकापुरता मर्यादित असते. पुस्तकातली वाक्य त्यांची पाठ केलेली असतात, तेवढी त्यांची अक्कल चालते. त्याच्या पुढे त्यांची अक्कल शून्य भोपळा आहे, काहीही चालत नाही. बुद्धिजीवी माणसांना तर्क आणि वितर्क मांडणे एवढंच येतं, पण त्यांना कुठल्याही प्रकारचं सोल्युशन काढता येत नाही. कारण त्यांची विचारधारा फक्त पुस्तकापुरता मर्यादित असते. आणि मग देवासमोर भांडायला लागतात ते की आज तुमचा पांडुरंग नटून नटून उभा राहतो आणि मंदिरं उभं करायची गरज काय होती, हे करायची गरज काय होती, हॉस्पिटल उभारली असते आतापर्यंत काय झालं असतं. ठीक आहे, बुद्धिजीवी माणसांची बोलणी आहेत, त्याच्यावरती मला चर्चा करायची नाहीये. पण देवासवे अटी पाडितोसी, देवावर आपण भांडतो किती. मी एवढं तुझ्यासाठी करतो, तू हे केलं नाही, मला साधं एवढंसं काम करता आलं नाही देवा. आणि आपण पण पटकन म्हणतो की असेल देव ना, माझा देव आहे ना, हे घडलेलं नसेल, घडलं तर बघूच. तुम्ही देवासमवेत पैज लावणे, देवाच्या समवेत अशी चर्चा करणे, देवासमवेत वाद घालणे, या गोष्टीने त्याला काहीही फरक पडत नाही. तुम्ही देव नाही म्हणा, काही बिघडत नाही. तो जेव्हा तुम्ही नाही म्हणाल ना, त्याच्या दुसऱ्या क्षणी तुम्ही मेलेले असाल. आपण आपल्या पद्धतीने जगायला त्यांनी स्वातंत्र्य दिलं, पण देवाशी भांडण्यासाठी पण त्यांनी स्वातंत्र्य दिलंय. परंतु तुम्ही का करता, त्यापेक्षा तुम्ही शरण जा, त्या उदार पांडुरंगाला शरण जा. तुम्ही त्याला शरण जाऊन आपलंसं करा, तिची प्रार्थना करा. तो परमात्मा तुमच्यावर अशी कृपा करेल की त्या कृपेने तुमच्या आयुष्याचं नेमकं निमित्त काय आहे हे तुम्हाला कळेल. माझं 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 म्हणण्याचा तुम्हाला जो व्यर्थ सोस लागलाय तो आपोआप निघून जाईल. आणि त्या वेळेला सगळ्या गोष्टीची उकल होऊन तुम्ही परमेश्वर झाल्यानंतर सर्वच तुम्हाला मिळेल. आपण देवाचं झाल्यानंतर देव जसा सर्व प्रकारांनी श्रेष्ठ आहे, ते सर्वत्र श्रेष्ठत्व तुम्हाला सुद्धा प्राप्त होईल. म्हणून तुकाराम महाराज आम्हाला या अभंगामध्ये मुख्य सांगतात की आलिया संसारा उठा वेगी करा. तुम्ही जन्माला आलेला आहात ना, मग उठा आणि वेगाने प्रयत्न करा. काय करा तर शरण जा उदारा पांडुरंगा. तुम्ही त्या भगवंताला शरण जा, त्या भगवंताला शरण जा आणि त्या भगवंताचे होऊन जा. मग बघा सगळं तुम्हाला प्राप्त होतं का नाही. पण कुठल्याही कारणाने तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की तुमच्या जन्माचं निमित्त काय होतं ते समजावून घ्या आणि त्या निमित्ताचं परिपूर्ती करण्याचा प्रयत्न करा. माझं 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 म्हणण्यामध्ये व्यर्थ वाया घालवू नका. हा देह तुमचा नाही, हे धन तुमचं नाही, देणाराही तुम्ही नाही, देव विणाराही तुम्ही नाहीत, नेणारा पण तो परमात्मा आहे, नेवविताही तोच आहे, त्याची सर्वत्र सत्ता आहे. ही सत्ता कोणालाही आजपर्यंत नाकारता आलेली नाही. कितीही नाकारलं तरीही त्याला बदल करता आलेले नाहीत. सगळ्याचा विचार करून पहिली गोष्ट एक करा, आधी तुम्ही त्या मायबाप पांडुरंगाला शरण जा, भगवंताला शरण जा. आणि जो भगवंताला शरण गेला, भगवान परमात्म्याचं वैशिष्ट्य आहे की तो कसा आहे माहिती का, तो कसा आहे तर त्याच्याबद्दलचं रामदास स्वामींचं एक उक्ती सांगतो. तो कसा आहे, रामदास स्वामी सांगून ठेवलं की समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतिनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जो कोणी भगवंताला शरण गेलेला आहे तो त्याबद्दल अत्यंत श्रेष्ठ असं मत रामरायाचं होतं. नुपेक्षी कदा, तो कधी उपेक्षा करणार नाही. रामदासाभिमानी, त्याला अभिमान आहे आपला, आपल्या भक्तांचा, जे आपल्याला शरण आहे त्यांचा अभिमान आहे आणि तो त्यांचं रक्षण करतो, याच्यामध्ये यत्किंचित संशय नाही. तो कसं रक्षण करतो, एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि मग ही चर्चेला आपण विराम देऊ.
माणिक प्रभू नावाचे संत होऊन गेले. दक्षिणेमध्ये त्यांचं स्थान आहे आणि दत्तात्रयांचं स्वरूप मानलं जातं त्यांना. अक्कलकोट स्वामी समर्थांच्या नंतर माणिक प्रभूंचं नाव घेतलं जातं. ती परंपरा अशी मानली जाते. त्या माणिक प्रभू अत्यंत श्रेष्ठ संत होते आणि अनेकांना ते जेवण खाण अन्नदान ज्याला जे लागेल ते द्यायचे. असा सगळा त्यांचा फार मोठा माणिकप्रभूंचा कार्यभाग होता. माणिकप्रभूंचा एक अत्यंत जवळचा प्रिय शिष्य होता आणि त्याची सावकारी हा धंदा होता. तो व्याजाने पैसे द्यायचा आणि व्याज वसूल करायचा आणि भरपूर त्यावेळेस श्रीमंत व्हायचा. पण एक गोष्ट होती की ज्या ज्याला माणिकप्रभूंना पैशाची गरज लागेल त्यावेळेस ते एक चिठ्ठी घेऊन पाठवायचे. त्या व्यापाऱ्याकडे गेले की तो एका क्षणात तेवढे पैसे काढून प्रभूंच्या चरणी अर्पण करायचा. एक दिवशी असं झालं की माणिकप्रभूंना श्रावण महिना होता आणि मोठा उत्सव करायची इच्छा झाली आणि त्यांच्या उत्सवाला 3,000 रुपयाची गरज होती. म्हणून माणिकप्रभूंनी चिठ्ठी लिहिली आणि सावकाराला कळवलं की मला 3,000 रुपयाची गरज आहे, 3,000 रुपये दे पाठवून. सावकाराकडे मनुष्य गेला आणि मनुष्याला बघितलं त्याने आत घेतलं सावकाराने, त्याला दूध वगैरे दिलं. तो मनुष्य म्हणजे माणिकप्रभू समजा नमस्कार केला आणि त्याच्यानंतर त्यांनी हळू सांगितलं की म्हणे गेल्या वर्ष अत्यंत नुकसानीत गेलं, तोट्यामध्ये गेलं. स्वामीने 3,000 रुपये मागितलेत, म्हणजे आत्ताचे जवळजवळ 30-40 लाख रुपये मागितलेले आहेत, तर ते द्यायला पाहिजेत. पण मग स्वामींना यावेळेपुरतं क्षमा मागतो मी की माझ्याकडे आता खरंच स्वामींना द्यायला 3,000 रुपये नाही आहेत. ठीक आहे, काही नाही बोलत मनुष्य आला आणि तो गपचूप येऊन त्यांनी स्वामींच्या कानामध्ये सांगितलं की त्याच्याकडे पैसे नाही, त्यांनी तुमची क्षमा मागितली. असाची गोष्ट झाली. अरे असं झालं, आम्हाला कसं कळलं नाही. लगेच त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आणि दुसऱ्या गावच्या सावकाराकडे पाठवली आणि त्याला सांगितलं की ताबडतोब 3,000 रुपये दे. तर माणिकप्रभूंचा आदेश म्हटल्यानंतर त्यांनी ते 3,000 रुपये दिले. पण त्या माणसाने सांगितलं की ते 3,000 रुपये तू घ्यायचे, पहिल्या सावकाराकडे जायचंय, त्याला सांगायचे की तुला 3,000 रुपये स्वामींनी दिलेले आणि तू स्वामींना हे 3,000 रुपये देतोयस. कारण एकच गोष्ट आहे की तुझ्याकडे नाही ही गोष्ट जगाला कळता कामा नये. तो भक्तवत्सले देव, भक्ताची लाज त्याची लाज असते. हे असा तो उदारा पांडुरंग आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. पण माणसा लक्षात राहत नाही. अजून एक भाग सांगतो. देह हे काळाचे, धन कुबेराचे. अजून एक भाग समजून घ्या, म्हणजे या अभंगाचं मुख्य मर्म आपल्या हृदयापर्यंत जाईल. एक मनुष्य अत्यंत शहाणपणा करत, ॲटिट्यूड दाखवत लोकांना आपल्या हाताचं घड्याळ दाखवत होता. बघा माझं घड्याळ, घड्याळ बघा. आणि ते घड्याळ दाखवलं, ते घड्याळ केवढ्याच आहे, विचारा ना मला केवढ्याचं घड्याळ आहे, केवढ्याचं घड्याळ आहे, विचारा ना मला केवढ्याचं घड्याळ आहे, सांगा ना केवढ्याचं घड्याळ आहे. तो म्हटला या घड्याळाची किंमत 25 लाख रुपये आहे. 25 लाख रुपयाचं एक घड्याळ म्हणजे होय, दाखवा. त्याने ते घड्याळ काढून दाखवलं. एवढंच घड्याळ हातात बनकटात शोभणारं 25 लाख रुपयाचं घड्याळ होतं. म्हणे हे मी फार लांबून अमेरिकेसारख्या देशातून मागवलेलं आहे. एक मनुष्य बाजूला गेला आणि त्या माणसाला म्हटला किती वाजले. तो म्हटला दुपारचे 3 वाजले. तो म्हटलं माझ्या हातात घड्याळात पण दुपारचे 3च वाजलेले आहेत, पण माझं जे घड्याळ आहे ते केवळ 100 रुपयाचं आहे. म्हणून त्याने ते घड्याळ काढलं, मालकाला त्याला दाखवलं. माझ्या घड्याळात 100 रुपयाच्या घड्याळात पण 3च वाजले आणि तुझ्या 25 लाखाच्या घड्याळात पण 3च वाजलेले आहेत. मग फरक काय दोन घड्याळामध्ये? का त्यांनी सांगितलं फरक एकच आहे आणि तो फरक म्हणजे हे घड्याळ सांगतं की काळ कोणता आहे. माझा काळ कुठला चाललाय आणि तुझा काळ कोणता चाललाय. माझा काळ 25 लाखाचं घड्याळ घालणारा चाललाय आणि तुझा काळ 100 रुपयाचं घड्याळ घालणारा चाललेला आहे. म्हणजे आमचा काळ कोणता चाललाय हे वस्तू दाखवते, पण देणारा पण तोच आहे आणि नेणारा पण तोच आहे. हे ज्याला कळलं तो सुटला. आणि याच्यासाठी म्हणून भगवंताला शरण जा. शरण जा उदारा पांडुरंगा, शरण जा उदारा पांडुरंगा. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण.